राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी, पीक योजना आणि फार्मर आयडी याविषयी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणीही चॅनल स्किप करू नका. चॅनलला जर नवीन आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वाच्या घडामोडी आपल्या चॅनलवर तुम्हाला रोजच्या रोज पाहायला मिळतील. सौर कृषी पंप योजना, महावितरणकडून शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची सूचना. सोलार शेतकऱ्यांच्या शेतातील सोलारबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. सोलार बसवण्यासाठी शेतकऱ्यांकडून खड्डे खोदून घेणे, वाहतुकीसाठी पैसे मागणे, तसेच त्यांना सिमेंट वाळू आणण्यास सांगणे आदी प्रकारच्या तक्रारी काही भागातून महावितरणकडे येत आहेत. त्या सर्व तक्रारीची महावितरण दखल घेण्यात आली असून शेतकऱ्यांना कोटेशन व्यतिरिक्त रक्कम कोणालाही देऊ नये असे आवाहन महावितरणकडून केले जात आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर सौर कृषी पंप योजना महावितरणकडून शेतकऱ्यांना ही अत्यंत महत्त्वाची सूचना मिळत आहे. कोणी जर तुम्हाला सिमेंट आणण्यासाठी खणण्यासाठी कोणी जर पैसे मागत असेल तर त्यांना पैसे देऊ नये. महत्त्वपूर्ण ही सूचना आहे. राहता बाजार समित्यामध्ये कांदा 1400 रुपये प्रति क्विंटल, काही ठिकाणी बाजारभाव 1200 रुपये तर काही ठिकाणी 1400 रुपये प्रति क्विंटल बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव. अवघ्या 23 दिवसात 314 कोटी रुपयांचं कर्ज वाटप, जिल्हा बँकांचं चेअरमॅन संजय पवार यांची माहिती. शेतीमाल हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यापूर्वी व्यापक प्रसिद्ध करावे, आमदार अमित देशमुख यांची मागणी. कर्जमाफीबाबत अजित पवारांना युटर्न घेतला नाही, खासदार तटकरे. विरोधक अफवा पसरत असल्याचा केला आरोप. लातूरमधील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात आश्वासन दिलेले होते. त्या आश्वासनापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना युटर्न घेतला नसून काही विषय व निर्णय टप्प्याटप्प्याने मार्गी लावावे लागतात, याची निर्णय प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांना शुक्रवारी इथे माहिती दिली. तर शेतकरी मित्रांनो, अजित पवार यांनी कर्जमाफी संदर्भात आता युटर्न घेतलेला नाही असे खासदार सुनील तटकरे हे सांगत आहेत. कर्जमाफी होणार आहे अशी ही माहिती मिळत आहे. अनुदानातून आंबा पिकवला, बळीराजा मालामाल झाला. 5000 हेक्टरवर सर्वाधिक आंब्याची लागवड, सांगोल्यात सर्वाधिक उत्पादन. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त 78,414, शेतकऱ्यांसाठी 96 कोटी रुपयांचं अनुदान, एकूण 70 कोटी 78 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा. शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा. वाशिममधील 2024मध्ये जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून 78,415 शेतकऱ्यांना 96 कोटी 5,76,000 रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. 26 एप्रिल अखेर यापैकी एकूण 70 कोटी 78,83,000 रुपयांची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झालेली आहे. शेतकऱ्यांना कापूस विकला आणि कापसाचे बाजारभाव वाढले. वणीत कापसाची वाटचाल 8,000 रुपयेकडे. शेतकरी सन्मानाच्या लाडक्या बहिणींना 500 रुपये मिळणार. लाडकी बहीण योजना, शासकीय योजनेचा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलेला वगळण्यात येणार. जिल्ह्यामध्ये यंदा 2 लाख हेक्टर खरीपाचं नियोजन, खत बियाणे मागणार. कृषी विभागाचं नियोजन 61,000 क्विंटल बियाणे लागणार असल्याचे अंदाज. सिंचन विहिरीचे काम पूर्ण झाले तरी अनुदान रखडले. विहीर झाली पण पैसा नाही. 1 वर्ष उलटले तरी निधीची प्रतीक्षा, शेतकरी आक्रमक. विदेशातून मागणी घटल्याने लाल मिरचीचे दर घसरले. शेतकरी आर्थिक अडचणीत आला. प्रति क्विंटल 60,000 वरून 25,000 रुपयावर मिरचीचे भाव. ढगाळ वातावरणामुळे वाढवले हळद उत्पादक शेतकऱ्यांची चिंता. दिवसभर प्रखर ऊन आणि रात्री ढगाळ वातावरण, वळवण्यासाठी ठेवलेली हळद भिजण्याची शक्यता. शेतकरी झाला मालामाल, कोणी लावतोय केशर आंबा तर कोणी मोसंबी. विकासाची दिशा, जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पारंपरिक शेतीबरोबर फळबागांनाही पसंती. मॉल्चिंग पेपरमुळे शेती शिवार चमचमले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मिरची भाजीपाला लागवडीसाठी उपयोग. कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना आक्रमक. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सक्तीची कर्जवसुली बंद करावी, शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेनं फक्त मुद्दल द्यावे, संपूर्ण व्याज शासनाने भरावे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीची भेट घेऊन त्यांच्यासमोर मागण्या मांडण्यात याव्यात असा निर्णय शेतकरी समन्वय समिती, 138 आदिवासी सहकारी संस्था तसेच जिल्ह्यातील शेतकरी संघटनेने या बैठकीत घेण्यात आलेला निर्णय. खानदेशात बँकाकडून सक्तीचे पीक कर्ज वसुली. खानदेशातील शेतकरी, राष्ट्रीय व इतर बँकांकडून पीक कर्ज वसुलीसाठी सक्ती केली जात आहे. तर शेतकऱ्यांना बँकांच्या या कारवाईला विरोध करत त्यांच्यावरून नाराजी व्यक्त केली. नुकसानीची मदत यापुढे तंत्रज्ञानामुळेच मिळणार. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या
नुकसानीसाठी मदत देताना तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणार आहे। आता प्रत्यक्ष शेतावर पंचनामा न करता सॅटेलाइट प्रतिमा आणि NDYच्या निकषावर आधारित मदत वाटप केली जाणार आहे। राज्यामध्ये दुष्काळ वगळता अन्य नैसर्गिक आपत्तीमध्ये यापुढे अप्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनाम्याऐवजी सॅटेलाइट प्रतिमा आणि NDYच्या समन्वयकृत फरक वनस्पती निर्देशक निकषा आधारे शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे। याचा वापर पीक विम्यासाठी केला जाणार असून नैसर्गिक आपत्तीमुळे नेमक्या किती पिकांचं नुकसान झाले आहे, पाण्यातील वनस्पतीची किती नुकसान झालेले आहे याचा अचूक अंचन पंचनामा तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात येणार आहे। कर्जमाफी नावे तर शेतकऱ्यांची फसवणूक, छावा आणि क्रांतिकारी सेनेची बैलगाडी आंदोलन। शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी द्या या मागणीसाठी आंदोलनामध्ये सहभागी करण गायकर, विजय वाहुळ यांचा मोठा समावेश होता। 25 एप्रिलपर्यंत 2200 कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा। विमा कंपन्याने 29 जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25 एप्रिलपर्यंत 2191 कोटी रुपये विमा भरपाई जमा केली। शेतकऱ्यांना एकूण 3184 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली। पीक विम्याचे 1702 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आठवडाभरामध्ये येणार। खरीप हंगाम 2024 मधील विमा भरपाईच्या रकमेत वाढ झाली असून आतापर्यंत शेतकऱ्यांना 3175 कोटी रुपयांची भरपाई निश्चित झाली आहे। त्यापैकी कंपन्याने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1473 कोटी रुपये जमा केले। जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 78415, शेतकऱ्यांसाठी 96 कोटी रुपयांचा अनुदान, एकूण 70 कोटी 78 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा। शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2024 मध्ये जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांचं नुकसानीची भरपाई म्हणून 78415 शेतकऱ्यांना 96 कोटी 5,76,000 रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। 26 एप्रिल अखेर त्यापैकी एकूण 70 कोटी 78,83,000 रुपयांची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झालेली आहे। शेतकरी सन्मानाच्या लाडक्या बहिणींना 500 रुपये मिळणार। लाडकी बहीण योजना शासकीय योजनेचा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिन्यांना वगळण्यात आले। सिंचन विहिरीचे काम पूर्ण झाले तरी अनुदान रखडले, विहीर झाली पण पैसा नाही। 1 वर्ष उलटले तरी निधीची प्रतीक्षा, शेतकरी आक्रमक। कर्जमाफीसाठी निघणार ट्रॅक्टर मोर्चा, संजय देशमुख आणि केंद्र राज्य सरकारचं आश्वासन फेल। यवतमाळमधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सत्ताधारी पक्षाच्या शेतकऱ्यांना संपूर्ण पीक कर्जमाफीचं आश्वासन दिले होते। आता त्यांना शब्द फिरवला आहे। शेतकरी शेतीमालाला बाजारभाव न मिळाल्यामुळे आर्थिक संकटात सापडत आहेत, तर शेतकऱ्यांकडे पीक कर्ज भरण्यासाठी पैसा नाही। सरकारने दिलेला शब्द पाळावा याची आठवण करून देण्यासाठी शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 9 मे रोजी ट्रॅक्टर मोर्चा यवतमाळमध्ये काढला जाणार आहे, असे खासदार संजय देशमुख यांना शनिवारी पत्र परिषदेमध्ये माहिती दिली। इंदापूरचा दक्षिण पट्ट्यामध्ये केळी पिकांना अवकाळीचा फटका, पंचनामा करून शासनाने तत्काळ भरपाई देण्याची मागणी। वादळी वाऱ्याने काही प्रमाणात केळीच्या बागांची फळझड, हाती आलेलं पीक मातीमोल भावामध्ये गेलं। पीक कर्ज वाटपामध्ये 1957 शेतकरी 230 कोटी रुपये 14 लाख रुपयांचं कर्ज वाटप होणार। एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 17.43% पीक कर्जाचं वाटप झाले आहे। शेतकऱ्यांना पीक कर्ज भरून नवीन कर्ज द्यायला हवे। 1 एप्रिलपासून नवीन पीक कर्ज वाटपाला सुरुवात झालेली आहे। खरीप हंगामासाठी 1320 कोटी रुपयांचं उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे, तर जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना झालेलं पीक कर्ज वाटप करण्यात आले। राजकीय नेत्यांच्या विरोधी आभासी व्यक्तामुळे शेतकरी कर्जमाफीच्या संभ्रमामध्ये अडकले आहेत। एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील 19,757 शेतकऱ्यांना केवळ 17.43% पीक कर्ज वाटप करण्यात आले। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता या दिवशी मिळणार, शेतकऱ्यांना मिळणार आता मोठा दिलासा। पीएम किसान योजनेचा हप्ता तारीख जाहीर होणार।